बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचा एक व्हिडिओ समोर आला आहे। संशयित आरोपीची पोलिसांनी चौकशी केलेली होती, तर संशयित आरोपी हल्लेखोर सारखा दिसत असल्याने त्याला ताब्यात घेतलं होतं आणि हा आरोपी इमारतीमधील चप्पल चोर निघालेला आहे। तो चप्पल चोरताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। ती दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। हाच तो संशयित आरोपी आहे ज्याला काल पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। त्याची चौकशी सुरू केली, कारण ज्या दिवशी सैफ अली खानवर हल्ला झाला होता तिथून निघणारा जो व्यक्ती आहे त्याच्यासारखा दिसणारा, त्याच्यासारखी देहपट्टी असं म्हणता येईल असा हा आरोपी त्याला ताब्यात घेतलेला होता आणि त्याचाही एक व्हिडिओ आता समोर आला आहे। त्याच्यामध्ये त्या इमारतीमधील चप्पल चोरताना हा संशयित आरोपी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या व्हिडिओमधून आपण बघू शकतोय कशा पद्धतीने इमारतीमधील ज्या चप्पल ठेवलेल्या होत्या रॅकमध्ये त्या चोरताना हा चोर आपल्याला दिसून येतोय। तर हा संशयित आरोपी ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तो त्या इमारतीमधील चप्पल चोर निघालाय। तर आता जो हल्ला करणारा आरोपी होता सैफ अली खानवर, तो नेमका हाच आहे की दुसरा कोणीतरी, या अनुषंगाने सुद्धा आता तपास सुरू असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे पुढे नेमकं काय काय समोर येणार ते बघावं लागेल। सैफ अली खानवर परवाच्या रात्री हल्ला झालेला होता आणि त्याच्यावर 6 वार करण्यात आलेले होते। त्यावेळेला जो चोर आहे तो मागच्या शेजारची जी एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मधून सैफ अली खान राहत असलेल्या बिल्डिंग मध्ये शिरला होता आणि त्या ठिकाणी घरामध्ये प्रवेश करून त्यानं सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला होता। त्यावेळेला येताना जाताना एक संशयित आरोपी हा कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि त्याच्यासारखा दिसणाऱ्या दुसऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तो चप्पल चोर निघाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।